नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. ठाणे येथील विंडसर मशीन्स लिमिटेड कंपनीच्या 99 कामगारांची गेल्या 25 वर्षापासून रखडलेली 24 कोटी रुपयांची थकबाकी आणि हक्काच्या पैशांची वाट पाहता पाहता 24 कामगारांनी गमावलेला जीव हा अतिशय गंभीर मुद्दा आज महाराष्ट्र विधान परिषदेमध्ये मांडण्यात आला आहे. भाजपाचे विधान परिषदेचे आमदार व माजी मंत्री प्रमोद जठार यांनी पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशनच्या माध्यमातून या अन्यायग्रस्त कामगारांना न्याय मिळवून देण्यासाठी सभागृहाचे आणि शासनाचे लक्ष वेधले. या प्रकरणाची गंभीर दखल घेत राज्याचे कामगार मंत्री आकाश फुंडकर यांनी कारवाई करण्याचे आश्वासन सभागृहात दिले. हिंदू जनजागृती समितीच्या सुराज्य अभियानाच्या वतीने या 99 कामगारांवरील अन्यायाचा विषय आमदार प्रमोद जठार तसेच कामगार मंत्री आणि कामगार सचिव यांच्या निदर्शनास आणून देण्यात आला होता. सुराज्य अभियान याचा पाठपुरावा करत आहे. हा मुद्दा सभागृहात मांडताना आमदार जठार यांनी कंपनीकडून झालेल्या अन्यायी कारभाराचा पाढा वाचला. वर्ष 2000 ते 2026 या 25 वर्षाच्या काळात कंपनीने 99 कामगारांना त्यांच्या पगार, ग्रॅच्युइटी आणि बोनस अशा 9 वेगवेगळ्या घटकांच्या न्याय रकमेपासून वंचित ठेवलं आहे. कंपनीने ठाण्यातील आपली मालमत्ता 162 कोटी रुपयांना विकून प्रचंड नफा कमावलाय. मात्र ज्यांच्या कष्टावर कंपनी उभी राहिली त्या वयोवृद्ध आणि आजारी कामगारांना केवळ 4.5 कोटी रुपयांची नाममात्र रक्कम देऊन त्यांची बोळवण करण्यात आली. एवढंच नाही तर कंपनीने कामगारांचे 7.41 कोटी रुपये अनधिकृतपणे राईट बॅक करून मोठी आर्थिक फसवणूक केली असल्याचा आरोप त्यांनी केलाय. हक्काच्या पैशांची वाट पाहता पाहता 99 पैकी 24 कामगारांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून उर्वरित कामगार मृत्यूच्या उंबरठ्यावरती असल्याची भीषण वास्तविकता त्यांनी सभागृहासमोर मांडली. आमदार जठार यांनी शासनाकडे ठोस मागण्या केल्या. कामगारांच्या हक्काची 24 कोटी रुपयांची संपूर्ण थकबाकी वसूल करण्यासाठी शासनाने कृती करावी. या प्रकरणी विधान परिषदेचे उपसभापती यांच्या नेतृत्वाखाली कामगार प्रतिनिधी, कामगार मंत्री, कामगार आयुक्त आणि कंपनी व्यवस्थापन यांची तातडीने एक उच्चस्तरीय बैठक आयोजित करावी आणि कंपनीने केलेला PF घोटाळा तसेच आर्थिक गैरव्यवहाराची आर्थिक गुन्हे शाखेमार्फत सखोल चौकशी करण्यात यावी अशी आग्रही भूमिका त्यांनी मांडली आहे. आमदार जठार यांनी मांडलेल्या वास्तव्यानंतर पीठासीन अधिकारी संजय खोडके यांनी या प्रकरणाची तातडीने दखल घेत कामगार मंत्र्यांना सरकारची भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश दिले आहेत. यावर राज्याचे कामगार मंत्री फुंडकर यांनी सरकारने याची गंभीर दखल घेतली आहे असं सांगून पुढील कारवाईच्या दृष्टीने सभागृहाला आश्वस्त केलं. या चर्चेअंती आमदार जठार यांनी अन्यायग्रस्त कामगारांचे निवेदन कामगार मंत्र्यांकडे सुपूर्द केलेत. आता या शासनाच्या आश्वासनानंतर उर्वरित कामगारांना त्यांच्या हयात असताना न्याय मिळणार का याकडे संपूर्ण कामगार वर्गाचे लक्ष लागून आहे. कामगार मंत्री उपस्थित आहे. ठाणे येथील विंडसर मशीन्स लिमिटेड कंपनीने गेले 25 वर्षापासून आपल्या 99 कामगारांना न्याय हक्काच्या रकमेपासून वंचित ठेवले आहे. कामगारांच्या हक्काच्या 9 वेगवेगळ्या घटकांची पगार, ग्रॅच्युइटी, बोनस इत्यादी एकत्रित थकबाकी 28 ते 30 कोटी रुपयांच्या घरात पोचली आहे. न्यायालयाचे स्पष्ट आदेश असूनही कंपनी व्यवस्थापनाने अत्यंत गरीब, वयोवृद्ध आणि आजारी कामगारांची आर्थिक हतबलता ओळखून त्यांना केवळ 4-4.5 कोटी रुपयाची नाममात्र रक्कम देऊन फसवले आहे. कंपनीने ठाण्यातील आपली मालमत्ता 162 कोटी रुपयांना विकून प्रचंड नफा कमवला आहे. परंतु कामगारांच्या कष्टावर कंपनी उभी राहिली त्यांनाच आज न्यायासाठी संघर्ष करावा लागत आहे. कंपनीने कामगारांचे 7.5-8 कोटी रुपये अनधिकृतपणे राईट ऑफ करून आर्थिक फसवणूक केली अत्यंत गंभीर आहे. मी आपल्या माध्यमातून कामगार मंत्री 2च मागण्या सांगतो. थकबाकीची वसुली, माननीय उपसभापतींच्या नेतृत्वाखाली बैठक आणि आर्थिक गुन्हे शाखेमार्फत तपास, कंपनीने केलेला आर्थिक व्यवहार. मी हेच निवेदन हेच पॉइंट ऑफ इन्फॉर्मेशन मी कामगार मंत्री देतो. या गरीब कामगारांना न्याय द्यावा एवढी विनंती. धन्यवाद. कामगार मंत्री दखल घेण्यात आली. दादा, दात घासताय ना, मग पाणी का वाया घालवताय? ताई, भांडी घासा नाहीतर फोन पहा, पण नळ का चालू ठेवलाय? अंघोळ झाली ना करून, मग शॉवर चालूच.
कपडे धुताय पण पाणी वाया जात आहे त्याचं काय? गाडी अशी धुताय आणि उद्या पाणी कायमचं संपलं तर? पाण्यासाठी किती जणांची वणवण होते. कित्येक कुटुंबांना तर पाणी मिळतही नाहीये. पाणी बोलत नाही, पण आपण त्याची किंमत जाणली पाहिजे. पाण्याचा अपव्यय टाळा, परिस्थिती भीषण होऊ शकते. प्रत्येक थेंब जपा, पाणी वाचवा. पाणी ही निसर्गाची देणगी आहे. पाणी निर्माण करता येत नाही. पाण्याची बचत हीच पाण्याची निर्मिती. ठाणे महानगरपालिकेतर्फे जनहितार्थ जारी. ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे विविध भागांमध्ये झाडं कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ झाली आहे. या पार्श्वभूमीवरती ठाणे महानगरपालिका प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा निश्चित करण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने प्रतिकात्मक आंदोलन करण्यात आले. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे महानगर संघटक महेश कदम यांनी आंदोलनादरम्यान पडलेल्या झाडांच्या फांद्या अंगावर घेत प्रशासनाचं लक्ष वेधण्याचा प्रयत्न केलाय. पावसाळ्यापूर्वी नियोजनबद्ध वृक्ष छाटणी करण्यात महापालिकेला अपयश आल्याने नागरिकांच्या जीवाला आणि मालमत्तेला धोका निर्माण झाल्याचा आरोप त्यांनी केलाय. या आंदोलनामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे, शहर प्रमुख अनिश गाडवे, माजी नगरसेवक नरेश मनेरा, माजी नगरसेवक संजय तरे, माजी नगरसेविका महेश्वरी तरे, माजी नगरसेवक संजय दळवी, शाखा प्रमुख तानाजी कदम यांच्यासह महिला आघाडीच्या पदाधिकाऱ्यांसह शिवसेना पक्षाचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित होते. पावसाळ्यापूर्वी वृक्ष छाटणीची कामे वेळेत आणि प्रभावीपणे न केल्यास ही परिस्थिती निर्माण झाली असून यासाठी जबाबदार असलेल्या संबंधित महापालिका अधिकाऱ्यांचे निलंबन करण्याची मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली आहे. आंदोलनामध्ये शिष्टमंडळ आणि ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन विविध मागण्यांचं निवेदन सादर केलं आहे. शहरातील धोकादायक झाडांची तातडीने छाटणी, पडलेल्या झाडांचे जलद गतीने हटवणे आणि भविष्यामध्ये अशा घटना टाळण्यासाठी प्रभावी नियोजन करण्याची मागणी या निवेदनातून करण्यात आली आहे. बघा, याचा अर्थ उभ्या ठाणेकरांना आणि सर्व महाराष्ट्राला हे कळून येतं की ह्या महानगरपालिकेचा किती भोंगळ कारभार आहे. वेळोवेळी ह्या पावसाळ्याआधी ह्या लोकांनी आश्वासनं आणि ह्या सर्व नागरिकांना, ठाणेकर नागरिकांना आश्वासित केलेलं की कुठेही नागरिकांना पाण्याचा त्रास होणार नाही, कुठेही नाहक त्रास होणार नाही, कुठेही झाडं पडणार नाही. पण जर का आपण बघितलं आणि आपल्याच माध्यमातून लोकांना कळतं आहे की वेळोवेळी ही झाडं पडत आहेत, लोकांचं नुकसान होतं आहे, लोकांच्या गरीब लोकांच्या घरामध्ये पाणी शिरतं आहे. सगळे नाले सफाईचा जो काय त्यांनी सांगितलेलं, आश्वासित केलेलं, ते सगळे नाले तसे भरलेले आहेत. याचा अर्थ खूप स्पष्ट आहे. जो वेळोवेळी आम्ही आरोप करत आलो की तुम्ही फक्त कॉन्ट्रॅक्टरांचे बिलं काढता, इकडे कुठेतरी पाणी मुरतं आहे आणि याचा अर्थ थेट असा आहे की इकडे भ्रष्टाचार मोठ्या पद्धतीने होतो, इकडे झाडं आम्ही छाटतोय या नावाने बिल काढण्याचं काम चालतं. कदाचित असं आहे की ज्या विषयाला घेऊन ते लोक चाललेले आहेत असं आहे की मंत्र्यांच्या स्वप्नातली डबल डेकर या ठाण्यावरती धावावी म्हणून त्याच रस्त्याची झाड छाटणी होते. इतर गोरगरिबांच्या बाकीच्या नागरिकांच्या विभागामध्ये, प्रभागामध्ये होत नाही आणि त्याचं उत्तम उदाहरण गेल्या या 3-4 दिवसामध्ये आपल्याला दिसून आलेलं आहे. आम्ही आज निषेधार्थ महानगरपालिकेच्या आयुक्तांकडे एक निवेदन तर देणारच आहोत, पण आज जे आम्ही प्रतिकात्मक ह्या इकडे आमचे शहर संघटक जे महेश कदम जे आहेत ते झाडाच्या स्वरूपात इकडे आलेले आहेत. आम्ही फांदी छाटणं म्हणजे लोकांना हे दाखवायचं होतं, या महानगरपालिकेचे डोळे उघडायचे होते की झाड पडल्यानंतर तुम्ही छाटणी करता, पण झाड जेव्हा होतं ह्या पावसाळ्यापूर्वी जे करायला पाहिजे होतं ते काम तुमच्याकडनं घडत नाही. मोठ्या पद्धतीचा भ्रष्टाचार या ठाणे महानगरपालिकेमध्ये होतो आणि स्वतःची जबाबदारी कशी झटकायची हे या सत्ताधाऱ्यांकडनं आपल्याला कळून येतं आणि म्हणून आजचा हा निषेध मोड. 100% बदलते ठाणे आहे. ठाण्यामध्ये जास्तीत जास्त खड्डे नुसते रस्त्यावर नाही तर फ्लायओव्हरवरती पण दिसतात. ज्या पद्धतीची झाडं अगोदर पडायची नाही ती आता झाडं पडायला लागली आहेत. लोकांच्या गाड्यांचा असो, लोक मृत्युमुखी पडत असो. मगाशीच असं दिसून आलं की पोखरणला तो मोठा होर्डिंग पडला. याचा अर्थ असा आहे की महानगरपालिकेकडे कोणत्याही सर्वे नाही, कोणत्याही पद्धतीची अकाउंटेबिलिटी नाही. जेवढ्या डिपार्टमेंटला ज्या पद्धतीने बजेट ॲलोकेट करतात त्या बजेटच्या अनुषंगाने फक्त पैसा खाण्याचं काम होतं, त्या माध्यमातून लोकांची कामं होत नाहीत. अधिकारी वर्ग हा फक्त नावापुरता अधिकारी आणि फक्त ठोकळे त्या खुर्चीवरती बसवलेले आहेत, हा आमचा थेट आरोप आहे. घटनेचं प्रशासनाचा निषेध म्हणून आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षातर्फे ठाणे जिल्हा शिवसेना शाखेतर्फे
सन्माननीय माजी खासदार राजनजी विचारे साहेब असतील, सन्माननीय केदारजी दिघे साहेब असतील, जिल्हा प्रमुख आमचे नरेशजी मणेरा साहेब असतील, अनिलजी गाडवे असतील, संजय तरे असतील, आमच्या सगळ्या महिला आघाडी रणरागिणी यांच्या सगळ्यांच्या वतीने आम्ही प्रशासन निषेध म्हणून ह्या ठाणे महापालिकेतील सगळ्यात भ्रष्ट खातं म्हणजे ओळखलं जातं ते वृक्ष प्राधिकरण. त्या वृक्ष प्राधिकरणच्या अधिकाऱ्यांना फांद्या छाटण्यामध्ये अजिबात रस नसतो. कारण का फांदी छाटला तर ठाणेकर वाचू शकतो, पण फांदी छाटताना त्यांना 1 रुपया मिळत नसल्यामुळे फक्त त्यांना विकासकाच्या आडकाठी असलेले वृक्ष तोडण्यामध्ये जास्त रस असतो. कारण का त्यांना एका वृक्षाच्या मागे 5 लाख रुपयाची देवाणघेवाण होते. असं भ्रष्टाचार खात्यामधल्या या अधिकाऱ्यांना कायमस्वरूपी निलंबित करण्यासाठी आज शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे आम्ही आयुक्त साहेबांना निवेदन देणार आहोत. आम्हाला माहिती आहे आयुक्त फक्त गुड मॉर्निंग गुड नाईटमध्येच गुंतलेले असतात. त्यांना फक्त त्यांच्या नेत्यांशी त्यांच्या उपमुख्यमंत्री असतील, नगरविकास खात्याचे मंत्री असतील, त्यांनाच फक्त फीडबॅक द्यायमध्ये जास्त इंटरेस्टिंग असतात. पण लक्षात ठेवा 27 लाख ठाणेकरांच्या बाजूने शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष 24 तास अहोरात्र उभं राहणार आहे. हे धर्मवीर आनंदगे साहेबांची आम्हाला शिकवण आहे, वंदनीय बाळासाहेब ठाकरेंची आम्हाला शिकवण आहे. त्यामुळे जिथे जेव्हा ठाणे संकटात असेल तेव्हा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे संपूर्ण ठाणे जिल्हा त्या जनतेच्या पाठीशी उभी राहणार आहे. ठाणे शहरात गेल्या 24 तासांमध्ये मुसळधार पावसादरम्यान 110 झाडं कोसळली असून 38 फांद्या तुटल्या आहेत, तर 14 झाडं धोकादायक स्थितीमध्ये आहेत. या घटनांमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी अशा घटना नागरिकांच्या जीवितास धोकादायक ठरू लागल्या आहेत. ठाणे महानगरपालिका क्षेत्रात दरवर्षी पावसाळ्यात झाडे पडण्याचे प्रकार घडतात. अशा घटनांमध्ये यापूर्वी नागरिकांना आपला जीव गमवावा लागल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा घटना रोखण्यासाठी दरवर्षी पालिका पावसाळ्यापूर्वी धोकादायक झाडांचे सर्वेक्षण करत असली तरी झाडं पाडण्याचे प्रकार कायम असल्याचे दिसून येते. यंदाही झाडे पडण्याचे सत्र सुरूच आहे. रविवारी शहरात जोरदार पाऊस झाला असून सोमवारीही शहरात पावसाचा जोर कायम आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांसह पाऊस पडत आहे. मुसळधार पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे ठाणे शहरामध्ये झाडे कोसळण्याच्या घटनांमध्ये मोठी वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांमध्येच म्हणजेच 5 जुलै सकाळी 8:30 ते 6 जुलै सकाळी 8:30 वाजेपर्यंत 24 तासांच्या कालावधीमध्ये महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभागाकडे एकूण 186 तक्रारी प्राप्त झाल्या आहेत. यामध्ये 110 झाडं पडल्याच्या, 38 झाडांच्या फांद्या कोसळल्याच्या, 14 धोकादायक स्थितीतील झाडांच्या आणि 6 धोकादायक फांद्यांच्या तक्रारींचा समावेश आहे. म्हणजेच झाडांशी संबंधित तब्बल 168 तक्रारी नोंदवण्यात आल्या आहेत. झाडं कोसळून काही ठिकाणी वाहनांचं नुकसान झालं असले तरी घटनांमध्ये जीवितहानी झाली नाही. महापालिकेच्या आपत्ती व्यवस्थापन विभाग, अग्निशामक दल आणि उद्यान विभागाच्या पथकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत झाडं बाजूला करण्याचं काम केलं आहे. ठाणे शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे झाडे आणि झाडांच्या फांद्या कोसळण्याचं प्रमाण हे चिंताजनकरित्या वाढले आहे.
रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती महापौर शर्मिला पिंपळकर यांचा कोपरी विभागातील सकल भागांचा पाहणी दौरा संपन्न झाला. अधिकाऱ्यांना तातडीच्या उपाययोजनांचे निर्देश यावेळी देण्यात आले. ठाणे जिल्ह्यात हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आल्याच्या पार्श्वभूमीवरती ठाण्याच्या महापौर शर्मिला पिंपळकर यांनी कोपरी विभागातील सकल भागांची प्रत्यक्ष पाहणी केली. मुसळधार पावसामुळे पाणी साचणाऱ्या ठिकाणांची पाहणी करत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश दिलेत. कोपरी विभागातील 12 बंगला परिसरात मोठ्या प्रमाणावरती वाहतूक होत असते. या ठिकाणी गुडघाभर पाणी साचल्याने नागरिकांना आणि वाहन चालकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे निदर्शनास आले. महापौरांनी प्रत्यक्ष रस्त्यावरती उतरून परिस्थितीचा आढावा घेतला आणि पाण्याचा त्वरित निचरा करण्याचे आदेश दिलेत. तसेच उघडे असलेले मॅनहोल तातडीने झाकण्याच्या सूचनाही प्रशासनाला देण्यात आल्या. यानंतर त्यांनी कोपरीतील शंकर मंदिरासमोरील रस्त्याची पाहणी केली. मुसळधार पावसामुळे अनेक चेंबर ओव्हरफ्लो झाल्याचे आढळून आले. त्यामुळे चेंबर त्वरित स्वच्छ करून पाण्याचा प्रवाह सुरळीत करण्याचे निर्देश महापौरांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिलेत. पाहणी दरम्यान झाडांच्या छाटणीनंतर रस्त्याच्या कडेला पडून असलेल्या फांद्याही त्यांच्या निदर्शनास आल्या. त्या तातडीने हटवण्याचे आदेश यावेळी देण्यात आले. तसेच विकास कामादरम्यान संपूर्ण फुटपाथ पत्र्यांनी बंद करण्यात आल्यामुळे पादचारी विशेषतः शालेय विद्यार्थी आणि नागरिकांना अडचणी निर्माण होत असल्याचं त्यांनी नमूद केलं. फुटपाथ तातडीने मोकळा करून सुरक्षित पादचारी मार्ग उपलब्ध करून देण्याचे निर्देशही त्यांनी दिलेत. महापौरांनी ठाणे पूर्व आणि पश्चिमेला जोडणाऱ्या बोगद्यालाही भेट देऊन पाहणी केली. भरतीच्या काळात त्या बोगद्यात पाणी साचण्याची समस्या कायम असल्याने त्यावर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी संबंधित विभागांनी तातडीने कार्यवाही करावी असे निर्देश त्यांनी अधिकाऱ्यांना दिलेत. रेड अलर्टच्या पार्श्वभूमीवरती नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत प्रशासनाने सतर्क राहून आवश्यक ती सर्व उपाययोजना तात्काळ राबवाव्यात असं आवाहन महापौर शर्मिला पिंपळकर यांनी केले आहे. सतत 3 दिवस 4 दिवस पाऊस चालूच आहे आणि आज प्रत्येक ठिकाणी ठाणे शहरामध्ये आपला पाहणी दौरा चालू आहे. आज कोपरी भागामध्ये पाहणी दौरा घेतलाय कारण 12 बंगला या परिसरामध्ये आणि महादेव मंदिर आणि सिडको या ठिकाणी जे सखल भागांमध्ये पाणी साचलं होतं त्यासाठी आपली सर्व अधिकारी टीम, सहाय्यक आयुक्त, आपले शिवसेने पक्षाचे सर्व महिला, आपले जयप्रकाश कोटवानी साहेब, आपण सर्वांसमेत आज हा दौरा घेतला आहे. एक झाड इथे पडलेलं आहे, एक बांधकाम चालू आहे सोसायटीचं. सोसायटीच्या विकासकाने पूर्ण फुटपाथ जाम करून टाकला आहे आणि कुठलीही परमिशन न घेता आज त्याने हे सगळं हे करून टाकलंय. त्याची पाहणी दौरा आपण केलेला आहे. तसं कोपरीमध्ये बघायला गेलं तर कुठेच पाणी जास्त प्रमाणात भरत नाही आहे. जे उघडे चेंबर आहेत त्याची तपासणी केली, ज्याच्यावर झाकणं नाहीये ती बरोबर लावायला सांगितलेले आदेश दिलेले आहेत. आणि आज ठाणे शहरामध्ये जो काही किंवा महाराष्ट्रामध्ये जो काही पावसाचा तुम्हाला भर दिसतोय त्याच्यासाठी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबही आपल्या सतत संपर्कात आहे. आज खासदार नरेशजी मस्के साहेब हेही माझ्या बरोबर आपत्कालीनला भेट दिली आणि ठाणे शहरात जिथे जिथे सकल भाग आहे, पाणी भरत आहे त्या ठिकाणी कशी व्यवस्था आहे, यंत्रणा व्यवस्थित चालू आहे की नाही हे व्यवस्थित बघितलं जात आहे. त्वरित त्याला सहाय्यक आयुक्तांना नोटीस द्यायला लावलेली आहे. हे जे झाडाचं सगळं पडलेलं आहे ते आज रात्रीपर्यंत सगळं क्लीन करण्याला आपण सांगितलेलं आहे. ठाणे शहरात पहाटेपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत असून या पावसादरम्यान पोखरण रस्ता क्रमांक 2 येथील गांधीनगर सुभाषनगर परिसरात रस्त्याच्या मध्यभागी उभारलेलं होर्डिंग अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी या निमित्ताने शहरातील धोकादायक होर्डिंग्सचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ठाणे शहरात गेले 2 दिवस पावसाचा जोर वाढला आहे. सकाळपासूनच सोसाट्याच्या वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडत आहे. वाऱ्याचा वेग प्रचंड आहे. याच पावसादरम्यान गांधीनगर सुभाषनगर भागात रस्त्याच्या मध्यभागी उभारलेले एक भले मोठे होर्डिंग अचानक कोसळले. सुदैवाने या घटनेमध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. या मार्गावरती सकाळच्या वेळेत वाहनांची मोठी वर्दळ असते, परंतु पावसामुळे शहरात शाळांना सुट्ट्या देण्यात आल्या असून त्याचबरोबर नागरिकांनाही अत्यावश्यक असल्यास घराबाहेर पडण्याच्या सूचना जिल्हा प्रशासनाने दिल्या आहेत. त्यामुळे रस्त्यावरती वाहनं कमी असल्याने येथे मोठी जीवितहानी टळली. सुभाषनगर पोखरण रोडवरती अनेक बॅनर लावण्यात आले आहेत. ह्याची इलेक्ट्रिक वायर बघा रस्त्याच्या मधोमधी पडले आहे.
पोखरण 2 रोड नंबर वसंत विहार सुभाषनगर येथे हा बॅनर पडला आहे. 1 महिना झाला हा बॅनर भरून. 1 महिन्याच्या आतमध्ये हा बॅनर पडला आहे. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.